नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज महत्त्वाचा दिवस आहे, महाशिवरात्र आहे. आज बरेच जण उपवास करतात. श्री शंकरांची, महादेवाची उपासना करतात. उपवासाच्या माध्यमातून, रात्री जागरणाच्या माध्यमातून, ओम नमः शिवाय या मंत्र जपाच्या माध्यमातून, अभिषेकाच्या माध्यमातून, पांढरी फुलं वाहून, रुद्राक्ष माळांवर जप करून अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण महादेवांची, भगवान शंकरांची पूजा करत असतो. आणि सहसा मराठी माणूस म्हटला की महाशिवरात्रीच्या दिवशी आणखीन एकादशीला, कार्तिकी एकादशीला हे दोन उपवास तर साधारण करतातच. अशा सगळ्यांचा आपल्याला म्हणजे हा महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर आज आपण सुरुवातीला थोडं माइंडफुलनेस मेडिटेशन आणि मग शेवटी थोडा ओम नमः शिवायचा जप असं ध्यान करूयात. म्हणजे उपासना अशा प्रकारात इथे ध्यान करूयात. तर माइंडफुलनेसच्या ध्यानाचा आपण जेव्हा सराव करतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टीसाठी आपण आपलं ध्येय असतं, की एक आपण जो अ, सारखे विचार मनात येत असतात, आपल्या मनामध्ये अखंड विचार येत असतात. तर जे आपोआप येणारे विचार आहेत, तर ते कायम त्या विचारांच्या मोडमध्ये आपला जर मेंदू राहिला, आपला ब्रेन राहिला, तर ते डिफॉल्ट मोड ऑफ नेटवर्क असतं आणि ते भावनिक मेंदूशी रिलेटेड असतं. त्याच्यामुळे प्रतिक्रिया देत असतो मेंदू शरीरात घडणाऱ्या संवेदनांना, बाहेरून येणाऱ्या माहितीला. मेंदू आपल्या अखंड प्रतिसाद देत असतो, प्रतिक्रिया करत असतो. आणि ती कंडिशन जर खूप सतत राहिली तर मग अँझायटी येणं, स्ट्रेस होणं, डिप्रेशन येणं या गोष्टी होत राहतात. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या मेंदूमध्ये जो फ्रंटल लोब असतो पुढला, त्याच्यामध्ये पर्पजफुली लक्ष देण्याची कॅपॅसिटी, जाणीवपूर्वक विचार करण्याची कॅपॅसिटी, ध्येय निश्चित करायची कॅपॅसिटी, नियोजन करायची, ॲक्शन प्लॅन तयार करायची कॅपॅसिटी, याची केंद्र आपल्या फ्रंटल लोबमध्ये असतात. तर आपण ध्यानाच्या प्रॅक्टिसने दोन गोष्टी करतो. एक तर आपल्या कंटिन्युअस ऑटोमेटेड मोड ऑफ थिंकिंग असतो, कायम विचारांमध्ये हरवलेले आपण जो मन असतं, तर ते करणं थोडं कमी करायचं आणि काही विवेकपूर्ण, इन्साइटफुल असा विचार करणं हा एक दुसरा गोल असतो. तर त्या रिलेटेड आजचं थोडंसं 5 मिनिटाचं ध्यान करू आणि मग नंतर आजचा महत्त्वाचा दिवस आहे, श्री शंकरांचा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करूयात महाशिवरात्रीच्या निमित्ताने. सगळ्यांनी शांत रिलॅक्स बसा. पाठीचा कणा ताठ असू देत, पण खूप स्टिफ पण नको. हलके डोळे बंद करा. लक्ष आपल्या शरीरावर आणा. आपलं सगळं शरीर छान रिलॅक्स करूयात. हात, पाय, सीट, पाठीचा कणा, पोट, छाती, दोन्ही खांदे, जबडा, डोळे, डोळ्याच्या आजूबाजूची त्वचा, मसल्स, हे सगळं छान रिलॅक्स करूयात. आणि अशी रिलॅक्स केलेली आपल्या शरीरामध्ये नॅचरली कंटिन्यूअस चालणारा जो आपला श्वासोच्छ्वास असतो, तो श्वासोच्छ्वास, श्वासाची आत जाण्याची आणि उच्छ्वासाची बाहेर यायची हालचाल आपल्याला जाणवते का, त्याचा आपण लक्ष देऊयात. तिकडे आपण लक्ष देऊयात की श्वासाची हालचाल, मग ती पोटाशी असो, छातीशी असो, नॉस्ट्रिल्सशी असो, श्वासाची हालचाल जाणवते का याच्याकडे आपण लक्ष देऊयात. येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर आपण शरीरामध्ये लक्ष आणूयात आणि येणाऱ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपण शरीर रिलॅक्स करूयात. आणि आपला जो नैसर्गिक, नॉर्मल, नॅचरल जे काही श्वास चालतो, तो श्वास आपण जाणायचा असा संकल्प करूयात. थोड्या वेळासाठी हा फक्त श्वास जाणायचा हा संकल्प करूयात.
आणि ज्या वेळेला आपण हे श्वासोच्छ्वास जाणतोय, पण कधीतरी होईल की ते आपलं लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल त्या श्वासोच्छ्वासावरून. मनातल्या विचारांकडे, काही येणाऱ्या आवाजाकडे, इकडे-तिकडे ते जाईल. तर असं जेव्हा लक्ष आपलं विचलित होतं श्वासांश्वासावरून, त्या अर्थी आपल्या मनामध्ये विचार करणं सुरू झालेलं आहे. तर असं जेव्हा लक्षात येईल की आपलं श्वासोच्छ्वासावरून लक्ष उडालं, तर समजायचं की आपण आता विचार करू लागलेलो, तिकडे ते पण लॉस झालो विचारांमध्ये. हरकत नाही, ते जाणलो आपण की ते ॲक्सेप्ट करायचं की आता मन विचार करायला लागलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला श्वासोच्छ्वास जाणवत नाहीये. तर असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा परत आपल्या संकल्पाप्रमाणे अगदी जेंटली आणि क्युरिओसिटीनी परत श्वासोच्छवासाकडे लक्ष आणायचं. काही आपल्याला अचीव्ह करायचं नाहीये, काही ध्येय गाठायचं नाहीये. आता फक्त आपल्याला या प्रेझेंट मोमेंटमध्ये लक्ष आणायचं आहे. तो आपला संकल्प आहे. तो आपलं इंटेन्शन आहे. असं परत परत होणाऱ्या श्वासोच्छवासाकडे लक्ष आणायचं. जेव्हा लक्ष विचलित होतं, विचारांकडे जातं, तेव्हा ते विचारांकडे गेलंय हे मान्य करायचं आणि परत आपल्या श्वासाकडे लक्ष आणायचं. आपलं जेव्हा असं श्वासोच्छवासावरून लक्ष डिस्ट्रॅक्ट होतं आणि ते विचारांमध्ये जातं, तेव्हा आपण ते विचार कर करतो आहोत ते ॲक्सेप्ट करायचं, विचार करत राहायचं नाही आणि श्वासोच्छवासाकडे लक्ष आणायचं. अशा प्रकारे ध्यान करत असताना आपले ऑटोमॅटिक विचार जे येत असतात, डिफॉल्ट मोड ऑफ नेटवर्क जे ऑन असतं मेंदूचं, ते हळू-हळू थोडं ते ते खूप ॲक्टिव्ह असेल तर ते बॅलन्स व्हायला मदत होते. आणि आता विचार करायचं कौशल्य ते कसं जाणायचं? तर आपण ज्या अवेअरनेसमध्ये सेटल झालेलो आहोत आणि आपलं अटेन्शन देतो आहोत आपल्या श्वासोच्छवासाकडे, ते अटेन्शन आपण थोडं क्युरिओसिटीनी, उत्सुकतेनी, थोडं कंपॅशनेटली, करुणामय असं देऊ शकतो. आणि त्या जेंटल आणि क्युरियस अशा अवेअरनेसमध्ये असताना आपण काही विचार करून आपण सगळे मनुष्य मात्र आहोत. सगळेजण सुखासाठी आपण काम करत असतो. कारण सुखरूपता हे आपलं मूळ नेचर आहे. त्यामुळे सुख यावं, तब्येत चांगली राहावी, सुरक्षित असावं, गोष्टी सहज सोपतेने करता याव्या याच्यासाठी प्रयत्न करत असतो. तर त्या करुणामय अवस्थेमध्ये आपण आधी स्वतःला या बेस्ट विशेस, फ्री विशेस विदाउट एनी एक्सपेक्टेशन असं विचार करणं, करुणामय विचार करूयात. आपण आशीर्वाद देतो, फ्रीली गिवन गिफ्ट असे स्वतःला करुणामय आशीर्वाद देऊयात. मे आय बी हॅपी. मी सुखी असो. तुम्ही या विशेष मनामध्ये थोड्या रिपीट करू शकता. मी आरोग्यदायी असो.
मी सुरक्षित असो. मी गोष्टी सजगतेने, सहजतेने करो. आणि हे विचार तुम्ही परत परत थोडा वेळ त्याचं धारण करू शकता. हे विचार असे करणं म्हणजे हे विचार धारण करू शकता. मी सुखी समाधानी असो. मी आरोग्यदायी असो. मी सुरक्षित असो. मी गोष्टी सजगतेने, सहजतेने करो. अशा प्रकारे आपण आपल्या श्वासोच्छ्वासांवर ध्यान करीत आपोआप येणारे डिफॉल्ट मोड नेटवर्कचे विचार करणं कमी करू शकतो आणि आपल्या प्रीफ्रंटल लोबचे जाणीवपूर्वक आपल्या ध्येयासाठी, नियोजनासाठी आणि आपण स्वतः खरे कोण आहोत ते समजून घेण्यासाठी काही विचार करू शकतो. तर आपलं हे शरीर आहे, ज्याच्यात संवेदना होतात. हे मन आहे, ज्याच्यात भावभावना, विचार येत असतात. आणि याच्या पलीकडे एक अवेअरनेस आहे, शांत अवेअरनेस, की ज्याच्यामध्ये आपण रेस्ट करून फक्त इंटेन्शन देऊ शकतो, अटेन्शन देऊ शकतो, की मनात काय चाललंय, शरीरात काय चाललंय. अशा प्रकारे आपण त्या अवेअरनेसमध्ये रेस्ट करत विटनेसिंग मोडमध्ये द्रष्टाभावाने, साक्षी भावाने बघू शकतो, की शरीरात, मनात काय काय चाललंय. आणि त्याला लगेच प्रतिक्रिया न करता विवेकपूर्ण विचार करू शकतो. कंपॅशन, लव्हिंग काइंडनेस, मैत्री भाव, इक्वॅनिमिटी, समभाव असे आदर्श गुण धारण करू शकतो. हे जे आपल्या शरीरात आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे परमात्म तत्व आहे ते आणि प्रणवरूप ओंकार या सगळ्या गोष्टी एकच आहेत. या जाणीवेसह आपण आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करूयात. हा जो परमात्मा आहे तो मेनली 5 स्वरूपांमध्ये, 5 रूपांमध्ये या ब्रह्मांडाची, या पिंडाची व्यवस्था कारभार बघत असतो. ती 5 तत्व म्हणजे श्री गणेश, श्रीदेवी आणि ब्रह्मा, विष्णू, महेश. तर आज शिवरात्रीच्या निमित्ताने महेशाचा, तो तमोगुणाचा सगळा कारभार बघतो. सृष्टीच्या रचनेमध्ये आणि मेंटेनन्समध्ये मोलाचा ज्याचा भाग असतो, अशा शिवतत्वाचं जप करूयात. पहिल्यांदा ओम म्हणूयात, मध्ये नमः शिवायचा जप करूयात आणि शेवट ओमने करूयात. दीर्घ श्वास घेऊयात. लक्ष श्वासोच्छ्वासाकडे येऊयात, नेऊयात. आपली प्राणशक्ती, आपली एनर्जी आपल्या बेसपासून ते आपल्या अ, आज्ञाचक्राच्या वरती अशी ऊर्ध्वगमन वरच्या बाजूला चालली आहे असं इमॅजिन करता आलं तर करूयात. आणि आपल्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष देत नमः शिवाय म्हणूयात. परत एकदा ओम म्हणते. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय.
नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम. सावकाश आपल्या हातांची हालचाल करून दोन्ही हात एकमेकांवर चोळूयात. थोडी उष्णता निर्माण करूयात हातामध्ये. ते हात आपल्या डोळ्यांवर ठेवूयात आणि डोळ्यांची हलकी 2-3दा उघडझाप करून सावकाश डोळे उघडूयात. आणि आपण आता जी काही उपासना केली ती भगवंताच्या चरणी समर्पित करूयात. आणि आता आपल्या आजच्या वक्त्या माधुरीताई बापट यांची ओळख करून देते. माधुरीताई आपल्या प्लॅटफॉर्मवर आधीही आलेले आहेत आणि त्यांनी खूप छान आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्याही आहेत त्या. आणि आज त्यांचा जो विषय आहे तो रांगोळीतील अध्यात्म आणि त्याचा स्वास्थ्याशी असलेला संबंध या विषयावर आहेत. खूप वेगळ्या प्रकारे आणि खूप डीपली रांगोळीचा आपल्या मनस्वास्थ्याशी आपल्या सगळ्या हेल्थशी कसा संबंध असतो आणि त्याच्यातून कसा आनंदपर्यंत आपण पोचू शकतो हे माधुरीताई आज आपल्याला सांगणार आहेत. माधुरीताईंची थोडीशी बॅकग्राऊंड म्हणजे त्यांनी न्यूक्लिअर फिजिक्समध्ये पुणे विद्यापीठातून MSc केलं. त्याच्यानंतर राईट स्टेट युनिव्हर्सिटीमधून प्लाझ्मा फिजिक्समधून MS केलं. त्यांना गेले 36 वर्षापेक्षा जास्ती त्या फिजिक्स, मॅथ, ॲस्ट्रॉनॉमी शिकवत आहेत. आणि त्या अनेक पुस्तकांच्या आणि पेपर्सच्या मॅथमॅटिक्स आणि सायन्स इन रांगोळी आर्ट या विषयात या ऑथर लेखिका आहेत. तर मी आता विनंती करते माधुरीताईंना की त्यांनी आम्हाला आजच्या विषयांवर प्रबोधन करावं. माधुरीताई. थँक्स अंजली. परत एकदा आले त्यामुळे आणखी छान वाटतंय. पण हा विषय असा अगदी म्हणायला सोपा पण तसा इंटरेस्टिंग आणि बऱ्याच वेळेला आजकाल इंटरनेटवर वगैरे अशा विषयांची माहिती मिळते. वाचायला कोणी काही लिहिलेलं असतं किंवा युट्यूबवर व्हिडिओ वगैरे सुद्धा. आणि हा विषय थोडा सब्जेक्टिव्ह असल्यामुळं प्रत्येकाचे मत म्हणा किंवा हे अनुभव वेगळे असू शकतात. आणि फक्त काय की माझ्या प्रेझेंटेशन मध्ये इथे विशेषतः अमेरिकेत राहिल्यामुळं जास्त ऑब्जेक्टिव्हली बघायची माझी सवय आहे. आणखी पण तरी सुद्धा भारतीय जाऊ देत, परंतु अभारतीय लोक म्हणजे अमेरिकन म्हणा, जॅपनीज म्हणा किंवा इतर देशातील लोकांना सुद्धा कसे आपल्यासारखेच अनुभव येतात रांगोळी काढल्यामुळं म्हणा किंवा. तर ते मला जास्त इतरांना सांगायची अतिशय त्याच्याविषयी मला कळकळ आहे की फक्त आपणच म्हणजे भारतीय असल्यामुळे आपल्याला हे वाटतं, पण मग इतरांचं काय असं
नेहमी मला प्रश्न पडायचा. आणि त्यात ते मला माझा अभ्यास करत असताना असे काही लोक भेटले की त्यांनी असं एक व्हेरिफिकेशन झाल्यासारखं. तर मी तसं छोटंच आहे प्रेझेंटेशन, हे काय फार मोठं नाहीये. जेमतेम 20 मिनिटं ते अर्धा तास असं आहे. तर मी फार काही स्लाइड्स नाही आहेत, अशा एक 7-8च असतील स्लाइड्स. तर रांगोळीतील अध्यात्म आणि मनस्वास्थ्य. तर मनस्वास्थ्य म्हणजे रांगोळीची प्रॅक्टिस केल्यामुळं, काढल्यामुळं किंवा बघितल्यामुळं तुम्हाला काही मनस्वास्थ्य मिळतं का, असा विचार आहे. अ, तर ते मी माझ्या सुरुवातीच्या फ्लायरला पाठवलेल्या माहितीमध्ये अध्यात्म व मनस्वास्थ्य असं लिहिलं होतं. आणि मग या अंजली सायली त्यांनी फ्लायर केल्यावर त्याच्यामध्ये त्यांनी आणि हा शब्द घातला. तर माझ्या एकदम असं लक्षात आलं की आणि शब्द जास्त बरोबर आहे, म्हणून मी ते बदललं माझ्या. कारण अध्यात्म व मनस्वास्थ्य असं म्हटलं की रांगोळीतलं अध्यात्म म्हणजे काढण्याचं प्रयोजन काय, अशा विषय. आणि अ, मनस्वास्थ्य हा त्याचा परिणाम आहे. म्हणजे अध्यात्म आणि मनस्वास्थ्य ह्या एकाच लेवलच्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे अध्यात्म आहेच, परंतु ते प्रॅक्टिस मनस्वास्थ्य मला तो आणि शब्द समहाव जास्त चांगला वाटला, म्हणून मी तो बदलला. तर सगळ्यांचं इथे मी स्वागत करते, ज्यांनी ज्यांनी आले झूम वरती लोक. आणि बघू आता पुढे काय काय. मी बऱ्याच माझ्या रांगोळ्या मी स्वतः काढलेल्या वगैरे शेअर केल्या त्याच्यामध्ये, अप्रोप्रिएट अशा वाटल्या त्या. तर मी हा प्रथम आता एक आपला टिपिकल सायन्सचा अभ्यास केलेला असतो आपण, ते आपला तोच प्रश्न असतो की रांगोळी म्हणजे काय आपल्याला माहितीये, मग अध्यात्म म्हणजे काय. आता बऱ्याच 2-3 संस्कृत एक्सपर्ट लोकांशी बोलून नक्की त्याचा अर्थ, कारण आजकाल गुगल करायची सवय झाली आहे, तर अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटी हे दोन्ही सारखंच आहे असं मला अलीकडे कळलं, एक अर्थाच्या दृष्टीनं. आणि तर म्हणजे काय, नॉर्मली म्हातारे लोक करताना बघतात हे अध्यात्माला लागले आता 60 नंतर किंवा रिटायर झाल्यावर, तेव्हा वेळ मिळतो जास्त. मग कशासाठी हे करायचं, काय आहे, तर हे तो देवापाशी पोचायचा मार्ग आहे की मोक्ष मिळवण्याचा मार्ग आहे, की म्हातारपणी समथिंग काहीतरी उद्योग पाहिजे करायला म्हणून करायचा मार्ग आहे. आणि एक्झॅक्ट अध्यात्म करायचं म्हणजे तरी काय करायचं, तर ध्यान धारणा करायची, भजन कीर्तन करायचं. पण खरा त्याचा अर्थ माझ्या असा लक्षात आला की हे मला हलवता येते का, हा, स्वतःतल्या आत्म्याला ओळखण्याचा मार्ग आहे हा. म्हणजे माणसाला माहिती असतं आपल्याला आत्मा आहे, पण त्याचा शोध घ्यायचा कधी कुणाला लहानपणी तरी फारसा आवड नसते किंवा इंटरेस्ट नसतो. आता ह्या वयामध्ये म्हातारपणी त्याला वेळ मिळतो आपलं अंतर्गत विश्व आजमावण्याचं. आपण कोण आहोत हे आता मग सुरुवातीला अंजली म्हणाली तसं, आपण कोण आहोत हे शोधायचा प्रयत्न करायचा. म्हणजे शारीरिक दृष्ट्या सगळ्यांनाच माहित असतं आपण कोण आहोत, काय करतो, काय केलं आयुष्यभर वगैरे. पण आपलं मानसिक इंटरनल म्हणतात ना तसं विश्व, ते शोधायचा प्रयत्न करायचा, त्याला अध्यात्म. अर्थात मी म्हटलं तसं प्रत्येकाचा अनुभवातनं वेगळे त्याची डेफिनेशन होऊ शकते. म्हणजे ह्या काय सगळ्या चुकीच्या आहेत असं नाही व्याख्या केलेल्या, परंतु
असा माझा स्वतःचा अनुभव की अ, आपलं जीवन जगत असताना बरेच अडथळे बहुतेकांना येतात आणि त्यातून बहुतेक लोक बाहेर पडतात, काही नाही बाहेर पडत. परंतु त्यातून आलेल्या अडथळ्यातून यशस्वीपणे वाट काढायची आणि ते सार्थकी लावायचं म्हणजेच अध्यात्म, असं माझं शेवटी शेवटी मत झालं, म्हणजे साधारण 15 एक वर्षापूर्वी. आणि अ, त्याच सुमारास अ, हे रत्नागिरी जवळच्या पावसमध्ये असणारे स्वामी स्वरूपानंद, त्यांचं काहीतरी लिहिलेलं माझ्या वाचनात आलं आणि त्यांनी बरोबर तसंच ते वर्णन केलं होतं. तर मला अक्षरशः ते वाचताना डोळ्यात पाणी आलं की बापरे, अ, आपल्याला जे वाटतंय ते स्वामी पण तसंच म्हणतायत, म्हणजे ते अगदीच काही चुकीचं नाहीये, बरोबर आहे. थोडक्यात काय, आपल्याकडे आता इथे म्हणतात अमेरिकेमध्ये, इफ यू गेट अ लिंबू, इफ लाईफ गिव्ज यू इफ इफ लाईफ गिव्ज यू लेमन, मेक लेमनेड आउट ऑफ इट. तसं नशिबानं आपल्या हातात लिंबू आलं तर त्याचं सरबत करायची तयारी असणं आणि ती करणं म्हणजे अध्यात्म. तर कायमच लोक अ, आपल्या अ, आयुष्यामध्ये अ, वाईट चांगल्या गोष्टी अनुभवत असतात. असं म्हणतात की भागवतात मला वाटतं सांगितलं असावं असं वाटतंय, कारण माझे आजोबा माझे वडील वाचायचे आणि ते मला असं काही काही सांगायचे, भागवतात हे सांगितलंय ते सांगितलंय वगैरे असं. तर ते अक्रूरानं श्रीकृष्णाला पळवून नेलं तेव्हा त्याच्या विरहानं त्या गोपी वेड्यापिशा झाल्या आणि ते दुःख विसरण्यासाठी त्या रांगोळी काढायला लागल्या, रांगोळी काढण्यात मन रमवू लागल्या, अशी काहीतरी गोष्ट आहे. तर खरं बघायचं झालं ना तर कुठलीही कला जोपासताना मग ते गाणं असू दे, वाजवणं असू दे, नाचणं असू दे, अ, साधा फुलांचा गजरावा हार करणं असू दे, अ, कारण शेवटी अ, ध्यानधारणा म्हणजे तरी काय की तुमचं कॉन्सन्ट्रेशन करणं, मनाचा फोकस करणं. अ, आणि रांगोळी काढताना तो अनुभव येतो ध्यानधारणेप्रमाणे. मन प्रसन्न होतं, मन शांत होतं. तर माझा स्वतःचा अनुभव म्हणजे लहानपणापासून आम्हाला वडिलांनी बागेतल्या फुलांचे गजरे, हार वगैरे, आणि मला खूपच आवडायचे आणि मी खूप ते नेहमीच करते. तर ते मला लक्षात येतं की ते इतकं तुम्ही त्याच्यामध्ये सामावून जाता की काही सगळ्या भोवतालच्या गोष्टींची विसर पडतो तुम्हाला. किंवा माझी मुलगी एक भरतनाट्यम, त्या अरंगेत्रमसाठी 6-6, 8-8 तास ती प्रॅक्टिस करायची. तेव्हा म्हणायची, "मॅम, रोज त्या शेवटी प्रॅक्टिसच्या शेवटी असं मला ट्रान्समध्ये गेल्यासारखं वाटतं." तर तेही पण एक ध्यानधारणा असते ती. किंवा अगदी घरकाम करताना सुद्धा ते मन लावून केलं, आणि तसंच करायला पाहिजे. आमची आई म्हणायची नेहमी की वेठ वळल्यासारखं करायचं नाही काम, त्यात मन घालून काम करायचं. तर ती पण ध्यानधारणा होऊ शकते. मग ते काही असू दे, केअर काढणं असू दे, फरशा पुसणं असू दे, काही असू दे. तर मला नेहमी हे जनाबाई आणि भणाबाई या म्हणजे खूप आवडते आहेत संत, आणि त्यांची ती गाणी मला अतिशय आवडतात. जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. कितीही अवघड काम असेल, कष्टाळू काम असेल करायचं, तर ते मन घालून करत असलं की असं वाटतं ते कोणीतरी आपल्याकडनं करून घेतोय, आपण आपल्याला दमायला पण होत नाही ते करताना.
का तर ती म्हणते माझ्या मागे तो ऋषिकेशी आहे, कृष्ण आहे, माझे कष्ट पेलायला, मग कशाला आपल्याला काळजी पाहिजे. किंवा बहिणाबाई पण असंच म्हणते, अरे संसार संसार, हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आणि ते अतिशय माझ्या आवडीचं म्हणजे काय की असं लक्षात राहिला, केव्हा तरी मराठी सातवीत असताना मला वाटतं आम्हाला ती कविता होती पुस्तकात आणि ती पाठ करायची होती आणि मला माहित नव्हतं. आदल्या दिवशी शाळा बुडली होती, वट एव्हर. तर दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे होमवर्क न केलेल्या मुलींना त्या बाईंनी वर्गाच्या बाहेर उभं करायची शिक्षा. तशी मला शिक्षा, बाहेर वर्गाच्या बाहेर उभं राहून पुस्तकातली ती कविता पाठ केली, अरे संसार. ती अजूनही पाठ आहे. तर शारीरिक कष्ट करत असताना शरीरात निर्माण झालेलं जे अड्रेनलिन असतं त्यामुळे मन स्थिरावतं. आणि माझी एक धाकटी मुलगी, माझी मॅरेथॉन रनर आहे, ती नेहमी म्हणते असं 5-7 मैल जॉगिंग करून आलं, सगळी नुसती अंगातला घाम निघतो, त्याच्याबरोबर मनातली पण सगळी जळमट निघून जातात, मन स्वच्छ होऊन जातं त्याच्यामुळे. ते गाणं आहे, तर कुणी लिहिलंय मला माहित नाही, पण अनुराधा पौडवालचं मला नेहमी आठवतं, दत्ताचं गाणं आहे मला वाटतं, इंद्रियासी दमवनी चित्ताला वळविले. शारीरिक कष्ट केलं की आपोआप मन ताळ्यावर आहे. तर म्हणून आपल्याकडे वांड मुलांना लहानपणी शिक्षा, उठ्या बशा काढ, किंवा असं काही पायाचे बायाची बोट धरून उभं राहा वगैरे अशा शिक्षा शाळेत असायच्या. पण ते असं काहीतरी केलं की ती मुलं बरोबर ताळ्यावर येतात. पण पुढे आणखीन पण त्याच्याविषयी मी बोलणार आहे, मुलांना कसं ताळ्यावर आणतो आपण, त्याच्यासाठी काय करतात. एक तर म्हणजे मला अलीकडेच माझ्या भाचीच्या नवऱ्यानं, भावाच्या जावयानं सांगितलं, तो अतिशय सुंदर आर्टिस्ट आहे, म्हणजे तोही अशाच खूप नुसत्या रांगोळ्या असं नाही, पण पोर्ट्रेट वगैरे असंही तो काढतो. आणि खूप लहानपणी वांडगिरी करायचा. तर तेव्हा तो म्हणाला, आत्या मला आई माझी रांगोळ्या काढायला लावायची, मी लहान होतो त्यावेळेला, आणि बरोबर मी माझा दंगा कमी व्हायचा त्याच्या बरोबर. मला आधी गंमत वाटली, असंच खरं होत असेल का, असं मला वाटलं नव्हतं. मग दुसरं म्हणजे की अध्यात्म आणि परमार्थ याच्यामध्ये काय फरक आहे. आपण बघितलं, अध्यात्म म्हणजे आपल्या स्वतःतल्या आत्म्याची ओळख करून घ्यायची, आणि ही पुढची स्टेप असं नाहीये, परंतु की सगळी संबंध विश्वामध्ये पण तो आत्मा भरून राहिलेला आहे, आपण त्याला पर परमात्मा म्हणतो किंवा परब्रह्म, आपण त्या ब्रह्माचाच एक भाग आहोत. तर हे आपण आपण आणि ते ब्रह्म, किंवा आपण आणि बाकीचं जग, ह्याच्या आपण द्वैताकडनं बघत असतो, म्हणजे आपण किंवा तो देव असं. तर परमार्थ म्हणजे काय की ते द्वैताकडून अद्वैताकडे जायचा मार्ग आहे. आपला आत्मा आणि इतर सर्व वस्तूतील आत्मा हा एकच परमात्मा आहे, हे ओळखणे. द्वैत जोडणे किंवा योग साधणे. योग म्हणजे काय, जोडणे, हेच योग म्हणजे जोडणे. ते कसं होतं, हे रांगोळीमध्ये कसं काय होतं, की रांगोळी काढणारी ही एक व्यक्ती असते आणि ती बघणारी दुसरी व्यक्ती असते. आणि काढणाऱ्या व्यक्तीने ज्या भावनेनं, प्रसन्नतेनं रांगोळी काढलेली असते, तर ती भावना बघणाऱ्याच्या पण मनात निर्माण होते. म्हणून म्हणतात की दारामध्ये कायम रांगोळी काढावी सकाळी उठून, आणि ते माझं काम होतं बरेच वर्ष. शाळा कॉलेजात असताना शाळेला जायच्या आधी रांगोळी काढून जायचं.
ते बाहेरून कोणी माणूस तुमच्या घरात शिरताना, कोणी असू देत, नातेवाईक असू देत, नोकर असू देत, whoever, ते दारात रांगोळी बघितली की लोक खुश होतातच. म्हणजे ते हसऱ्या चेहऱ्यानेच तुमच्या घरात प्रवेश करतात. म्हणजे सगळीकडे थोडक्यात पॉझिटिव्हिटी म्हणतात ना, तसं पॉझिटिव्ह एनर्जी पसरायची ती एक प्रकारची अ, खुबी आहे. जसं कुठली तंतुवाद्य म्हणा किंवा तंतुवाद्य जास्त ते खूप जास्त सतारे म्हणा किंवा तंबोरा म्हणा, आणि ते स्वतः मी बरेच वर्ष वाजवल्यामुळे मी ते खूप अनुभव केला की सगळ्या तारा एकाच ह्याला लावलेल्या नसतात, स्वराला. पण तीन तरी तारा प ला लावलेल्या असतात पंचमात, दोन सहा वर लावलेल्या असतात. तुम्ही सहा वर लावलेली एक तार वाजवली की बरोबर दुसरी आपोआप वाजते, तिला आपण हात पण लावत नाही. किंवा प वर लावलेली पंचमात लावलेली तार छेडली बरोबर बाकीची पण वाजतेच. त्याला आम्ही फिजिक्समध्ये रेझोनन्स फिनॉमिनन म्हणतो. किंवा आपण अलीकडे सुद्धा असे वापरतो की आपण रेझोनेट होतो त्या प्रसंगाशी किंवा त्या अ, व्यक्तीबरोबर. म्हणजे वी आर ऑन द सेम वेव्हलेंथ आपण जे म्हणतो ना तसं. तर ते रेझोनेट हवं तसं ते रांगोळीतनं दुसऱ्यांच्या आत्म्याशी ते आपण कम्युनिकेट करतो किंवा आपला तो ओळखतो. जे साम्य आहे सगळ्या आत्म्यामध्ये ते जोडलं जातं. आपण एका आत्म्यातनं दुसऱ्या आत्म्याशी जोडतो नकळत. आणि हे असं कोणी म्हणेल की अ, थोडं काय प्लसिबो इफेक्ट किंवा आपण भारतातनं आलो म्हणून आपल्याला ते रांगोळी विषय मनामध्ये खूप प्रेम आहे किंवा अ, हळव्या भावना आहेत. पण इकडच्या म्हणजे अमेरिकेतल्या या वॉशिंग्टन डीसीच्याच आहेत डॉक्टर डोर्थी वॉशबर्न म्हणून, पुराणवस्तू संशोधिका. त्यांच्याशी मी भेटलेली. म्हणजे आमचं खूप त्याच्यावर चालायचं, ईमेलिंग, फोनवर किंवा प्रत्यक्षात सुद्धा त्या युनिव्हर्सिटी ऑफ अरिझोनात आलेल्या टुसानला. तेव्हा आम्ही अशा काही चर्चा केल्या होत्या ह्याच्यावर. तेव्हा त्या म्हणाल्या की अ, ते मानसशास्त्रज्ञांनी ही गोष्ट सिद्ध केलेली आहे. म्हणजे ते आजकाल जसं ते मेंदू आपल्या डोक्यावरती ते सगळे लावतात टॅब्स वगैरे, आणि मेंदूमध्ये कसा फरक पडतो. म्हणजे एखाद्या माणसाची ती रांगोळी काढत असताना किंवा आणखी काही दुसरी गोष्ट करत असताना त्यांचा मेंदू स्कॅन करायचा आणि दुसऱ्यांनी ते बघितल्यावर ते स्कॅन करायचं, आणि ते कसं त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते अशा लेवलवर त्यांनी पूर्ण हा अभ्यास केलेला आहे. म्हणजे हे काय केवळ प्लसिबो इफेक्ट किंवा अ, केवळ आपल्यालाच रांगोळीविषयी एवढं प्रेम आहे म्हणून असं होऊ शकतं असं नाहीये. आणि त्याचा मला आणखी दुसऱ्या इतर अमेरिकन लोकांबरोबर बोलल्यावर अनुभव आलाय, ते मी पुढच्या ह्याच्यात सांगते. पण आणखी म्हणजे की आपण आपल्याकडे रांगोळी रोज काढतो आणि ती पुसून टाकतो आणि परत दुसऱ्या दिवशी नवीन काढतो. तर ते कुठेही आपण त्याला अटॅच राहता कामा नये. म्हणजे छान होती आजची रांगोळी, सगळ्यांनी बघितली, पण ती गेली, वाऱ्याने पुसून गेली, लोक त्याच्यावर चालले, कुत्री फिरली त्याच्यावर. पण ते एक कुठली गोष्ट ती नश्वर आहे ही ही गोष्ट आपण मान्य करायलाच पाहिजे. निसर्ग तो काय असा जसाचा तसा दिसतो, परंतु प्रत्येक पिको सेकंडला त्यातली गोष्ट बदलतच असते. हिरवी पानं पिवळी होतात, पिवळ्याची लाल होतात, शेवटी काळी होतात, परत येतात पुढल्या स्प्रिंग मध्ये. आणि स्थितप्रज्ञता म्हणजे की फार कुठे अटॅच राहता कामा नये. म्हणजे कितीही गोष्ट तुमची प्रिय असली तरी ती केव्हा ना केव्हा तरी ती सोडून जाणार आपल्याला, म्हणून ते आपण त्याच्यापासून थोडस वेगळं राहायला शिकवतो. असा हा रांगोळीतील परमार्थाचा भाग. मग रांगोळीमधून मनस्वास्थ्य कसं काय मिळतं?
गंमत आहे. आता कालच मी अ, जॉन स्टुअर्ट आणि ट्रेव्हर नोव्हाचा शो बघितला. पॉडकास्ट ट्रेव्हर नोव्हाचा 1.5 पावणे 2 तासाचा होता. त्याच्यात मला खरं नाही वाटलं, पण जॉन स्टुअर्ट म्हणला की मला फर्निचर बनवायला आवडतं स्वतःच्या हाताने. पण मला खरं नाही वाटलं. आणि दुसरं म्हणजे तो म्हणला की त्याच्यात तासन तास मी 4-6 तास घालवायचे आणि मग सगळी मनातली वादळं निघून जायची, अशी शांत वाटायचं. म्हटला सिगरेट आणि दारूपेक्षा किती छान होईल. परत घरामध्ये नवीन फर्निचर यायचं, जास्त काही पैसे न देता. त्यामुळं पण म्हणजे आर्ट म्हटलं ना की ती कुठली आर्ट असू शकते. अं, जसं 64 कलांमधली कुठलीही कला तुम्ही घेऊ शकता, स्वयंपाक करणं वगैरे सुद्धा. पण रांगोळी काढण्याच्या सरावातून मन ताळ्यावर येतच. अ, तो एक माझा स्वतःचा अनुभव असा की 25 एक वर्षापूर्वी जेव्हा मी मेनापास मधनं चालले होते, त्यावेळेला एक वर्ष 1.5 वर्ष मला असं अ, फार असं अस्थिर वाटायचं. मन असं फोकस करायला त्रास व्हायचा किंवा. तर ते मी त्याच सुमाराला ते 9/11 झालं आणि मी रांगोळी काढायला सुरुवात केली माझ्या पाटीओमध्ये. आणि असे काही 2-3 महिने गेल्यावर वाटलं, अरे बरं वाटतंय आपल्याला आता. फार त्रास होत नाहीये जे काय चाललंय भोवती त्याच्या. आणि तेव्हापासून ते चालूच राहिलं. 20 वर्ष मी काढतच होते कायम. आणि त्याच्यातनंच मग हे रांगोळीचं अ, संशोधन वगैरे सुरू झालं. पण लक्षही त्याच्यामध्ये तुमचं केंद्रित होतच काढताना. भोवती काय चाललंय ते विसरतो आपण थोड्या साठी तरी. पण त्याचबरोबर हाताची बोटं आणि डोळे यांचा समन्वय राखला जातो. आणि अ, आजकाल आमची जी हाऊस कॉलला डॉक्टर प्रॅक्टिशनर घरी येतो, ते कॉग्निटिव्ह टेस्ट करतात. आणि एक काहीतरी 5 शब्द सांगतो तो लक्षात ठेवायला. आणि मग एकीकडे घड्याळाचं चित्र काढायला सांगतो. आणि मग त्याच्यात 11:15 वाजलेत किंवा 12:30 वाजलेत असं काहीतरी का काटे दाखवायचे. आणि मग 5 शब्द त्यांनी सांगितलेले पुन्हा त्याला सांगायचे, बरोबर त्याच ह्याच्यात सांगतो आपण. तर त्यांना आश्चर्य वाटतं की तू किती पटकन सगळं हे करतेस. म्हटलं ते हाताची बोट आणि डोळे याचं ते बरोबर समन्वय राखलेला आहे. आणि मेमरी अर्थात थोडी पाहिजेच त्याच्यासाठी. पण इतक्या गोष्टींचा त्याचा फायदा होतो की या रांगोळी काढण्यामुळं. आणि ह्या 1-2 अमेरिकन बायकांशी मी गेल्या कित्येक वर्षात, 25 वर्ष वगैरे अ, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर ही आयोवा मधली डॉक्टर कॅथरीन कार्टराईट म्हणून, ती मेहंदी विषयावर तिनं UCLA मध्ये PhD केली. आणि अ, ती मला म्हणाली की अ, तिची आई त्यावेळेला 75 वर्षाची होती. तर ती म्हणली रोजचं तिला काम करणं ते त्रासदायक व्हायचं नाही तिच्याच्यात. तर म्हणून तिनं रोज एक 10-15 मिनिटं रांगोळी काढायला सुरुवात केली. ही कॅथरीन कार्टाइट मेहंदी विषयावरची PhD, परंतु मेहंदीमध्ये काही असे डिझाईन्स असतात ना, म्हणजे कोयऱ्या वगैरे हातावर काढतात किंवा चक्र बिक्र असं काहीतरी. तर ते म्हणून तिला ते रांगोळीमध्ये इंटरेस्ट झाला. आणि मग ती भारतात जाऊन तिनं सगळ्या खेड्यापाड्यातनं उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बंगाल तिकडच्या रांगोळ्या तिनं गोळा केल्या. त्यामुळं तिला बऱ्याच. आणि त्याच्या रांगोळीवरचं एक तिचं पुस्तक, नुसते छाप आहेत 75 वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या रांगोळ्या असं. तर तिनं तिच्याकडनं मी विकत घेतलं. आणि ती म्हणाली की माझी आई ती रोज सकाळी कुठली तरी रांगोळी एक 10-15 मिनिट. आणि बरोबर वर्षानंतर ती छान वाटायला लागलं तिला. म्हणजे काही तिचा त्रास होता तो सगळा गेला. मला खरोखरच नवल वाटलं. म्हणजे मला असं वाटलं होतं की मी आता एक भारतात जन्मलेली, लहानपणापासून रांगोळी शिकलेली, काढलेली, म्हणून मला त्याचा उपयोग झाला मेनापॉज मधून जाताना. पण ही बाई काय इथे 75 वर्षाची अमेरिकेत राहिलेली, तिलाही त्याचा उपयोग झाला.
आणि नुसतं ते नाही, जसं मी 9/11च्या वेळेला रांगोळ्या काढायला सुरुवात केली, टी शर्ट वर रांगोळ्यांची डिझाईन छापून घेतली, लोकांना ती आवडायला लागली. म्हटलं ना की किती अडथळ्यातून तुम्ही जात असला, पण त्या अडथळ्यामधून तुम्ही वाट काढता. जसं त्या चायनीज फिलॉसॉफरनी म्हटलंय की आपण पाण्यासारखं व्हायला पाहिजे, म्हणजे कुठल्याही बारीक भेगेतनं सुद्धा आपण व्यवस्थित बाहेर पडू शकतो. तसं त्या बाईनं 9/11च्या वेळेला असं तिच्या मुलीबरोबर 20 पाऊंड पांढरी रांगोळी आणि 10 पाऊंड हळद याचं 60 फूट व्यासाचं कमळ तिनं परसात काढलं. त्याच्यामध्ये थोड्या मेणबत्त्या पण लावल्यात. ते चित्र मी दाखवलंय तिथे. म्हणजे कमाल आहे त्या बाईची. आणि त्या रांगोळीला तिनं 9/11ची रांगोळी असं नाव दिलं, कॅथरीन कार्टराईटनं. म्हणजे भारतीय नसलेले लोक सुद्धा त्याच्यातनं कसं हे मिळवतायत, मनाची एक शांतता म्हणा किंवा समाधान. तसं आणखी एक बाई सुझन बर्स्टिन म्हणून अरिझोनामध्ये आमच्या गावामध्ये हायस्कूलची प्रिन्सिपल, आणि ती मॅथ पण शिकवायची. आणि प्राथमिक शाळेमध्ये ती म्हणाली की लहान मुलांना शिक्षक रोजच आपल्या हाताचं चित्र काढायला सांगतात. चित्र म्हणजे असा हात धरायचा आणि ह्याच्यावर कागदावर, आणि असं पेन्सिल घेऊन असं भोवतीचं ते हाताचं चित्र रोज रोज असते मुलं. तर ते काढत असताना ती मुलं शांत व्हायची. म्हणजे आधी पटांगणावर मारामाऱ्या दंगा करून आली वर्गात की लगेच त्यांना तुम्ही काहीतरी करायला दिलं, हे गणित कर किंवा वाटेवर, ते लगेच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही मुलांचं. तर असं काहीतरी ते थोडीशी ऍक्टिव्हिटी दिली की ती मुलं लगेच शांत होतात. ती मला सुजन म्हणाली की नुसते ते रोज हाताचं चित्र काढण्यापेक्षा अशी एक रांगोळी रोज गिरवायला दिली की ती मुलं शांत होतील. तर म्हणून मला ते बरोबर पटलं पण. म्हणजे माझ्या भावाच्या जावयानं जे सांगितलं, लहानपणी त्याला त्याची आई रांगोळी काढायला लावायची, आणि तो सगळा त्याचा हुडपणा कमी झाला जसा मोठा होईल तसा, आणि तो चांगला आर्टिस्ट झाला. म्हणजे तो आहे IT मध्ये कम्प्युटर स्पेशलिस्ट, परंतु अं, एक हॉबी म्हणून तोही काढतो रांगोळ्या किंवा अशी पोर्ट्रेट्स वगैरे. तर हे एक मन ताळ्यावर आणणं, मनस्वास्थ्य त्याच्यातनं मिळणं, हा एक रांगोळीचा मोठा उपयोग म्हणण्यापेक्षा मोठा भाग आहे. तसं आपल्याला अ, विशेषतः बरेच लोक असे आजकाल, आणि आपण बहुतेक सगळे लोक एक एकटे असतात, मुलं कुठेतरी असतात, आणि मग कुठेतरी मन रमवायला पाहिजे माणसाला. केव्हाही एखादी हॉबी असली ना, छंद असला की आयुष्य खूप सोपं होतं माणसाचं, असं वाटतं. तर कोणीतरी म्हटलं होतं की हे बौद्ध मंडळ पण अ, अ, रांगोळीसारखीच असतात, आणि म्हणून मला मुद्दाम मी हे त्याच थोडीशी कंपॅरिझन केली आहे. कारण त्यांची अ, हेतूच त्यांचा असतो ध्यानधारणा. आपल्या रांगोळी काढण्यामध्ये हेतू काही ध्यानधारणा असा नसतो. त्याचा आपल्याला उपयोग होतो ध्यानधारणेसारखा, परंतु आपला उद्देश वेगळा असतो. रांगोळी काढण्यामध्ये आपले उद्देश बरेच असतात. सजावट म्हणा किंवा व्हॉट एव्हर, आंबियन्स करणं किंवा एक रिच्युअल म्हणा, असं आपण करतो. पण ह्या बौद्ध मुनींचा ध्यानधारणा हाच उद्देश असतो. आणि फक्त आपला साम्य फरक काय की ते त्याच्यावर आपण एक 10 मिनिटं, फार तर 2-3 तास घालतो त्या रांगोळी काढण्यामध्ये. हे लोक म्हणजे 8-8 दिवस कधी कधी ते काढत असतात, इतकं अगदी प्रिसाइजली. आणि अगदी बॅकग्राऊंड वरती उदबत्त्या लावून वाद्य वाजवून वगैरे असं सगळं एक रिच्युअल असल्यासारखंच असतं त्यांचं. आणि काढून झाल्या झाल्या लगेच पुसून टाकतात. आपण निदान एक दिवसभर तरी थांबतो, दुसऱ्या दिवशी आपण पुसू. हे म्हणजे मला आठवतंय UFA मध्ये हे 2-3 मार्क्स एकदा काढली होती त्यांनी. 2 दिवस काढत होते ते, आणि ते टीव्हीवर दाखवलं लाईव्ह. एकदम काढून झाल्या झाल्या त्यांनी पुसून टाकली. कमाल वाटली अगदी खरोखर.
तर जे आपल्यासारखंच की त्याच्यात एव्हरीथिंग इज डिस्ट्रक्टिबल, नश्वर असतं, पण त्याच्यामध्ये आपण चिकटून राहायचं नाही त्याच्यामुळे, म्हणजे त्याचं दुःख होत नाही. फक्त आपल्याला फरक असा की रांगोळीमध्ये आपल्या संस्कृतीचं चित्रण दिसतं. म्हणजे आता हे मी चैत्रांगण मी जे काढतो ना चैत्रामध्ये, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी काढतो, काहीतरी 33 एकूण गोष्टी काढायची पद्धत आहे. तर त्याच्या मागे आपल्या प्रत्येक त्या सिम्बॉलच्या मागे आपलं काहीतरी अ, आपल्या संस्कृतीतलं गोष्ट आहे. म्हणजे आता महाशिवरात्र आहे म्हणून मी हे उदाहरण घेतेय. आम्ही हे बिल्वपत्र म्हणून जी रांगोळी काढतो, तर ती शंकराला आपण बेलाचं पान वाहतो. तसं प्रत्येक रांगोळी मागे आपलं काहीतरी दडलेलं आहे. ही अ, सरस्वतीची रांगोळी, ही लक्ष्मीची रांगोळी, हे नाभी कमळ. आणि पोपट असा उलटा का काढतो आपण, तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की अ, माणूस आपण आहोत, सगळं जग बघतो, तर आपण माणसं म्हणजे अशी त्या नळीवर बसलेले पोपट आहोत, आणि ते असं सगळं उलट दिसतं. म्हणजे हे जे काय भोवताली दिसतं हे सगळं मिथ्या आहे किंवा खरं नाहीये, असं ते दाखवण्यासाठी तो उलटा पोपट काढतात. किंवा आपण दशावतारांचे हे काढतो, म्हणजे मासा म्हणा किंवा कासव म्हणा, असं. त्यामुळे आपल्याला ती रांगोळी जास्त आणखी जवळ वाटते, कारण आपल्या संस्कृतीशी त्याचा अगदी अ, घट्ट संबंध आहे. ओके. तर अ, मला इथे पीएमएम सेल्फ केअरने संधी दिली, अ, याच्याबद्दल धन्यवाद. आणि अ, सौदामिनी बहुलीकर या बॉस्टनला असतात, आणि त्यांची अलीकडे गाठ पडली, आणि त्यांच्याबरोबर मी काही डिस्कशन केलं या गोष्टींमध्ये, म्हणजे विशेषतः अध्यात्म आणि परमार्थ वगैरे याचे नक्की अर्थ काय, अ, असं. आणि आपण सगळे लोक इथे आलात आज प्रेझेंटेशनसाठी, म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार. तर हे मला सवय आहे अशी, मी एक थेमॅटिक म्हणतात तशा मी रांगोळ्या अलीकडे काढते. म्हणजे ही दसऱ्यासाठी म्हणून काढली होती. म्हणजे ही आम्ही सरस्वती म्हणून काढतो रांगोळी, आणि मोर म्हणजे सरस्वतीचं वाहन म्हणून ते मोर. आणि आपण दसऱ्याला ती आपट्याची पानं, इथं त्याला ऑर्किड म्हणतात, ती आपण सोनं म्हणून लुटतो. तर ते म्हणून ती आपट्याची पानं, असं मी आपलं एक प्रत्येक सणाला मी असं काहीतरी थेमॅटिक असं मला काढायची एक हौस आहे अलीकडं. काहीतरी थोडं क्रिएटिव्हिटी. तर मी वा, स्टॉप खूप छान. शेअरिंग. खूप छान थँक्यू. मी जरा माधुरीताई. हे बंद करते मी. हो. हो, अ, केलं मी स्टॉप शेअरिंग केलं. ओके. हा. खूपच सुंदर. किती माहिती दिलीत तुम्ही. म्हणजे आपल्याला रांगोळी आणि साधारण माहिती असतं, पण खूपच खोलात जाऊन तुम्ही त्याचं हे उलगडून सांगितलं, एस्पेशली अध्यात्म आणि मेडिटेशन आणि मानसशास्त्र या दृष्टीने. तर खूप खूप धन्यवाद. खूप छान झालं. थँक्यू. नाही, पण खरंच म्हणजे तुम्ही उदाहरणांसह म्हणजे कसं मन टाळ्यावर राहतं, तब्येत कशी चांगली राहते, मन प्रसन्न कसं राहतं. आणि मला सगळ्यात जास्ती म्हणजे मला रिलेट करता आलं ते तुम्ही सांगितलं की अ, आपण आज रांगोळी काढतो, ती उद्या पुसून टाकतो आणि दुसरी उद्या काढतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की सर्व नश्वर आहे, कशाला चिकटून राहायचं नाही. तर हा हा. केवढा मोठा म्हणजे संदेश आहे की आपण हो हो. आता कोण आहोत ते आपण जाणतो, ते कशासाठी, तर कशाला चिकटून राहायचं नाही. हेच सगळ्यात महत्वाचं हे हे आहे की परिस्थिती कधी खूप कठीण असते, कधी हे चांगलं असतं. आणि गीतेतला जो सगळ्यात फेमस श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, की तू तुमचं काम नीट कर, तर ते उद्या पुसलं जाणार आहे माहितीये, पण तरी ती रांगोळी सुंदरच काढायची आहे. ते आले ते येणारा माणूस प्रसन्न झाला पाहिजे त्याच्याकडे बघून, आणि ती उद्या परत पुसायची आणि दुसरी काढायची. हे तुमचं काम करत राहा तुम्ही, जे काय त्याच्यात काही अपेक्षा ठेवू नका. तर म्हणजे खूपच सुंदर रांगोळीतून म्हणजे बाकीचंही, आणि बाकीच्या देशांमध्ये इतकं ते करतात आणि सगळ्यांनाच अनुभव असे येतात, आणि त्याचा उपयोग तो तुम्ही 9/11चं उदाहरण दिलं.
तर खूप छान सखोल छान माहिती मिळाली तुमची. खूप थँक्यू. धन्यवाद तुमचे. अ, काही प्रश्न असतील तर तुम्ही हात वर करू शकता. आज अलका पण इथे आली आहे. तर अलका, वेलकम बॅक. ती तिच्या भारताच्या ट्रिपवरनं परत आली आहे आणि ती आपल्याला पुढच्या आठवड्याच्या सेशनची माहिती सांगणार आहे. धन्यवाद सायली आणि थँक्यू. खूप दिवसानंतर परत सगळ्यांना दिसतोय, परत सगळ्यांना भेटतेय आणि हेक्टिक होतं स्केड्युल माझं, पण इट वॉज अ गुड ट्रिप. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे सौ सोनाली ताई फडके ह्यांचं नारदीय कीर्तन असणार आहे आणि इट्स वन ऑफ द काइंड. त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या मुलांना पण इनफॅक्ट सांगा. आणि ते नेहमीच त्या कीर्तनात सांगतात की तुम्ही तुमच्या मुलांना, लहान मुलांना देखील इन्क्लूड करा. अगदी खिळवून टाकण्यासारख्या कीर्तनाची ती त्यांची ख्याती आहे. आमचे सद्गुरू श्री पूज्य मंगेश दादा फडके त्यांच्या त्या पत्नी, गुरुपत्नी आहेत. त्याच्यामुळे नक्की तुम्ही अटेंड करा आणि फ्लायर आपलं येईलच आता. थोडं 1-2 दिवसामध्ये ते फ्लायर आपल्या ग्रुपवरती येईलच. छान. म्हणजे पुढल्या आठवड्याचं पण अगदी खूप सुंदर कानांना पर्वणी असं ते म्हणजे तुम्ही कीर्तनं लहानपणी ऐकली असतील भारतामध्ये किंवा आत्ता सुद्धा ऐकली असतील, पण एवढं सुंदर वेगळ्या पद्धतीचं खिळवून टाकणारं ती म्हटली तसंच असतं ते कीर्तन. तर ते तुम्ही नक्की या. आणि माधुरीताई, तुमच्या काही रांगोळ्या, निवडक रांगोळ्या तुम्ही नुसते फोटो पाठवले तर आम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. तुम्ही सबनीस काकांना समजा नुसते सेंड केले, काही अगदी 5-6 पाठवले तरी चालतील. बर. आम्ही ते ग्रुपवर शेअर करू आणि मग ते आम्हाला असं काढायला किंवा असं करायला बघायला सगळ्यालाच आवडेल ते आम्हाला. त्यामुळे ओके ओके. त्याचं एक चार पण तुम्ही हे टेप केलंय ना का नाही केलं? हे केलेलं आहे. हो. केलेलं आहे ना? रेकॉर्डिंग आहे, तर त्यामुळे हा ते ग्रुपवर शेअर केलं जाईल म्हणजे सगळ्यांना हा बघता येईल. हो. हा त्याच्यातले बघता येतील. बरोबर. हा. ते मला म्हणजे आता मला ते कीर्तन ऐकायला आवडेल, तर त्याची लिंक कुठे सबनिसांकडेच असेल, श्रीकांत हो, सेम लिंक, हीच सेम लिंक लिंक. हा. हीच लिंक हो आज आज जी जॉईन केलात ना हो तीच तीच लिंक आहे का? सेम लिंक. ओके ओके वेळ ओके. पण मग मी सेम. ती सेव्ह करीन म्हणजे. हा. हा